नमस्कार मंडळी. नाट्यसंपदा या सदरात मी संपदा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. प्रत्येक चेहऱ्यामागे एक मुखवटा असतो. त्या मुखवट्यामागे दडलेलं असतं एक रहस्य. असंच रहस्य घेऊन आलं आहे डॉक्टर मिलिंद आपटे दिग्दर्शित केस नंबर 73 हा चित्रपट. मंडळी, हा चित्रपट 6 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट नेमका काय सांगतो? आपल्यासोबत आहेत या गूढ कथेमागचे कलाकार. चला तर मंडळी त्यांच्याशी संवाद साधूया. केस नंबर 73 6 फेब्रुवारीला येतोय आणि डॉक्टर मिलिंद सरचे मानसशास्त्र तज्ज्ञ आहेत आणि काउन्सिलिंग आहे. तर ॲज अ दिग्दर्शक म्हणून जेव्हा तुमचं कास्टिंग होतं, जेव्हा डायरेक्टर म्हणून डायरेक्ट करतात, तर काउन्सिलिंग झाली का पहिल्यानंतर डायरेक्ट सुरू झाली, कसं झालं? काउन्सिलिंग अजूनही चालूच आहे. रिलीज आली तेव्हा डॉक्टरांचा अभ्यास खूप आहे. हजारो केसेस डॉक्टर मिलिंद आपटेंनी हँडल केले आहेत. मग त्याच्यामध्ये वरच्या स्तरावरच्या, खालच्या स्तरावरच्या, आणि आम्हालाही काउन्सिलिंगची गरज आहे प्रत्येकाला, असं मला वाटतं. याचं कारण मला तरी वैयक्तिक जाणवतं की अनेक वर्ष काम करतोय या इंडस्ट्रीमध्ये, मालिका, टी व्ही, स्टेज, सिनेमे. तर त्याच्यामध्ये ना काहीतरी नाविन्य पाहिजे, वेगळे पण पाहिजे. आम्ही ते शोधत असतो, पण असा कोणी तज्ज्ञ भेटला की आम्हाला अजून आनंद होतो की काहीतरी आम्हाला नवीन करायला मिळेल. आता एक्झाम्पल माझं, डॉक्टर श्रीकांत रोल करताना मी माझं एक ॲक्टर म्हणून तयारी करून जातो, पण इतक्या ठिकाणी मी काम करतो आणि करून चुकलोय की एक थोडासा तो टाईपकास्ट होण्याची भीती होते. म्हणजे आत्ताच जस्ट केली एक सिरियल, तेवढ्यात एक पिक्चर केला, हे केलं. तर मी ठरवलं की मी खूप नशिबान आहे की मला डॉक्टर स्वतः डिरेक्टर आहेत आणि ते स्वतः सायकोलॉजिस्ट. सो मी जाऊन सकाळी 9च्या शिफ्टला 10 मिनिटं आधीच पोचायचो, डॉक्टर साहेबांची चहा पीत गप्पा मारायचो आणि माझे प्रश्न घेऊन जायचो. आज काय काय सीन आहेत ना डॉक्टर, इथं मी जाऊ करू का अरे तुरे करू? मग ते पण इंटरेस्ट नाही, आणि त्यांनी पण एवढा इंटरेस्ट दाखवला ना. मग ते म्हणायचे अहो काय तुम्हाला तर माहिती आहे, 1-2दा ते म्हटले. मग मी त्यांना क्लिअर केलं, म्हटलं नाही डॉक्टर, मला ह्याच्यातनं वेगळं करायचंय. तर तुम्ही लुकपासून, मग चष्म्याच्या फ्रेम्स, मग त्यातल्या स्टेजेस, एजेसच्या, नंतर त्यांची बघण्याची स्टाईल, किंवा ते कसं रिॲक्ट करतात, कसं बोलतात, या सगळ्या गोष्टी मला ना इतक्या सोप्या झाल्या माझ्या कॅरेक्टरच्या बाबतीत. आणि बाकी सगळे तर सगळे सक्षमच होते. म्हणजे शैलेशजी होते, नंदिताजी होते, आम्ही पूर्वी कामं केली आहेत. पण ही जी राजसी आणि पियुष वगैरे जी नवीन मुलं आहेत, ती तर मला फार आवडतात. म्हणजे ही बॅचच मला प्रचंड आवडते. व्हेरी स्मार्ट बॅच, एन्थू आहेत, एनर्जेटिक आहे. मी पण स्वतःला त्यासाठी इतका स्वतःला पकडून ठेवले ना, माझं वय, नंतर माझी एनर्जी. कारण ह्या मुलांना जर मुलांवर काम करायचं, कॉम्पिट करायचं, तर माझ्यात तो जोश पाहिजे. नाहीतर मी ह्या मुलांच्या ह्याच्यामध्ये कधी फेकला जाईन ना. कारण माझ्या मागे वळलो तर 100 अशोक शिंदे उभे आहेत या पोस्टला येण्यासाठी. सो मला डॉक्टरांचं खरंच कौतुक वाटतं की त्यांनी माझा विचार केला. कारण एखादी स्क्रिप्ट बनते त्यावेळेला त्याच्यावरती खूप चर्चा असते, मग खूप विरोध होतो. काही लोक चांगलं बोलतात, काही लोक वाईट बोलतात. मग काही म्हणतात की नाही, मग ते टीव्हीतच इन्व्हॉल्व असतात, हल्ली त्यांचं लक्ष नसतं, किंवा ते येतात इंटरफिअर करतात. आता माझ्यासारख्या एक्सपिरियन्स ॲक्टरकडनं बऱ्याचशा आमच्या ॲक्टर्सचा असा अनुभव आहे काही, की त्यांना आता डायरेक्शन मधलं कळायलाच लागलंय. त्याच्यामुळे मग आपण डॉक्टर आहेत, म्हणजे आयडियली डॉक्टर आहे आणि पहिलं दिग्दर्शन आहे, तर मग पण नाही, आम्ही संबंधच येत नाही. बरं, ते इतके फर्म होते स्वतःच्या मतांवरती. ते म्हणायचे की नाही डॉक्टर साहेब असं नको, नाही तसंच हवंय आणि तसंच घडतं. ते ना कधी कधी ना तो रिंग मास्टर जो असतो ना, तो फार महत्वाचा असतो. तो जर रिंग मास्टर लूज असेल ना, तर मग ते पचपचित होतं सगळं. ते तुम्हाला 6 फेब्रुवारीला थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे की काय सगळ्यांचे परफॉर्मन्सेस झाले आहेत, कथानक कशी आहे, या टीमने काय अप्रतिम गोड कामं केली आहेत. आणि सायको थ्रिलर, जेनझीसाठी, आताच्या बॅचसाठी रोमांस आहे या दोघांचा, अप्रतिम गाणी आहेत आणि एंटरटेनमेंट आहे. म्हणजे असं नाही आहे की जाऊन अरे बाबा काय आम्हाला काय धडा देणार आहेत का ते, काय शिकवणार, असं नाही. एंटरटेनमेंट आहे. सो एक पॅकेज आहे. ते डॉक्टरच्या टेलरमध्ये कळालं की तुम्ही थोडी डॉक्टरची भूमिका आहे. तर सरांबरोबर व्हिजिट केली का, त्यांच्याबरोबर त्यांचे पेशंट म्हणा, किंवा कधी असं झालंय का? मग तो अनुभव कसा घेतला डॉक्टरचा ॲज अ मानसशास्त्र डॉक्टर म्हणून? कारण नॉर्मल डॉक्टर असतात पिक्चरमध्ये, पण हे मानसशास्त्र डॉक्टर वेगळे असतात. मुळात मला फिटनेसची आवड असल्यामुळे माझे ना डॉक्टर मित्र खूप आहेत. माझा अभ्यास बऱ्यापैकी आहे. म्हणजे मी गमतीत कधी कधी म्हणतो की मी डॉक्टर तर पदवी नाहीये, पण एक उच्च दर्जाचा कंपाऊंडर म्हणून करिअर करू शकतो. तर ते असल्यामुळे माझ्या आवडीचा विषय आला.
त्यातून मी डॉक्टरांना म्हटलं होतं की काही पेशंट्सना बघायचं असेल, ते म्हटले तुम्ही काळजी करू नका अशोकराव, मी जेवढं सांगतो तेवढं करा आणि ते तुम्हाला दिसेल. आणि मी ते तसंच्या तसं फॉलो केलंय, जे मला खूप सोपं गेलं. मी माझी अजून एक वेगळी स्टाईल काय जर करायला गेलो असतो ना, तर ते कॅरेक्टर हल्लं असतं, कारण त्या कॅरेक्टर्सला शेड्स आहेत. मग तो मर्डरर आहे का, तो कल्पिट आहे का, तो बिचारा काहीच नाहीये, तो फसला गेलाय का याच्यामध्ये, असं ते सगळे जण त्याच्यात फिरत राहतात. अशा टाईपचं ते कॅरेक्टर असल्यामुळे मला कुठे जायची गरज लागली नाही. माझ्या एक चालता फिरता दवाखानाच होता डॉक्टर आपटेंचा, त्याच्यामुळे मला खूप सोपं गेलं ते. नंदिता, तुझा काय अनुभव सरांसाठी ऍज अ डायरेक्टर म्हणून? हो. तर एक तर सरांनी जे काही आजपर्यंत केसेस सॉल्व्ह केल्या आहेत, त्यांना जे आलेले अनुभव आहेत, जी माणसं त्यांना भेटली आहेत, त्याच्यातनं आलेली ही कथा आहे आणि सो त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की त्यांना काय हवंय. आणि एक सायकोलॉजिस्ट डिरेक्टर असणं सो मला वाटतं प्रत्येक पात्राची मानसिकता त्यांना माहिती आहे, त्यातले लेयर्स काय आहेत, काय अपेक्षित आहे, हे सगळं त्यांचं ठरलेलं होतं. सो अशा वेळी काय होतं की तुम्हाला फार जेव्हा डिरेक्टर खूप क्लिअर असतो की त्याला काय हवंय, सो तुम्हाला फार आजूबाजू बघण्यापेक्षा एक दिशा खूप क्लिअर झालेली असते की हे करणं अपेक्षित आहे, हे एवढं हवंय. सो त्याप्रमाणे आम्हा सगळ्यांनाच खूप मदत झाली सरांची त्या प्रत्येक कॅरेक्टरची मानसिकता समजायला, काय करायचं आहे हे समजायला आणि ते कॅरेक्टर उभं करायला. तुझ्या चित्रपटातील प्रत्येक पात्र हिटच होतं. एलिझाबेथ एकादशी म्हणा, तर याच्यामध्ये काय वेगळेपण दिलंय किंवा काय आहे? वेगळेपण म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं ती कथा इतकी इंटरेस्टिंग आहे की अशा कथेचा भाग होणं हे प्रत्येक ऍक्टरला कधी कधी रोल इंटरेस्टिंग असतो, कधी कथा इंटरेस्टिंग असते, कधी सहकलाकार इंटरेस्टिंग असतात, असे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात आपण एखादा रोल निवडताना. सो मला असं वाटतं की एकतर ह्या फिल्ममध्ये आमची जी प्रोटॅगनिस्ट आहे तिच्या आईची मी भूमिका करते आहे आणि ती समाजसेविका आहे, अत्यंत साधं सरळ आयुष्य जगणारी, आणि ही एक केस घडते आणि अचानक सगळ्यांचीच आयुष्य हलून जातात अशी ही फिल्म आहे. सो मला वाटतं जेव्हा मी ही फिल्म ऐकली तेव्हा एक प्रेक्षक म्हणून मला ती खूप एक्साइटिंग वाटली की आपल्याला जे लागून राहतं ना की आता पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, हे जेव्हा लागून राहतं ना तेव्हा आपल्याला वाटतं की ओके, हे इंटरेस्टिंग आहे आणि मला हे करायचं आहे. सो हे मला झालं ही कथा ऐकताना आणि मला असं झालं की फिल्म इंटरेस्टिंग आहे, सो त्याचा भाग होणं आपण अगदीच गरजेचं आहे. पियुष, एकतर वडिलांबरोबर डॉक्टर आणि डायरेक्ट असे 3 भूमिका, 3 रोल त्यांचे बघितले, तर काय सांगशील? आणि तुझा पण पहिला चित्रपट, तर या दिग्गजांबरोबर काम करताना काय अनुभव मिळाला आणि काय? सो मूवीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून मी या मूवीचा एक पार्ट होतो. रायटिंग पॉइंट पासून आमचे म्हणजे वी यूज टू डिस्कस सगळेजण बसून की आता सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट तर बाबा कव्हर करायचे, बट त्याला एक एंटरटेनिंग ऍस्पेक्ट सुद्धा देणं गरजेचं आहे, बिकॉज कॉन्स्टंट थ्रिल आणि हे असेल तर एका पॉइंट नंतर ते जड होतं. वी नीड टू कीप इट लाईट, छान शांतपणे एक मेसेज किंवा आपण एक कन्व्हे करतोय आपण एक टॉपिक. सो या केसमध्ये खूपच एंटरटेनिंग जर्नी होती माझ्यासाठी. फर्स्ट चित्रपट, आधी ऍक्टिंगचा काही बॅकग्राऊंड नाही, त्यामुळे आय थिंक माझं होमवर्क करणं इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. पण आय थिंक त्या सेटवरती गेल्यानंतर एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन बाकीच्यांनी मला वेलकम करणं वॉज वन ऑफ माय ग्रेटेस्ट म्हणजे स्ट्रेंथ म्हणेन मी या ठिकाणी, की आम्ही इतक्या चांगल्या ॲक्टर्स बरोबर आय वॉज देअर. आणि म्हणजे कम्फर्टेबल करणं आणि एक सीन पार पाडण्यासाठी जे काही छोट्या गायडन्स नोट्स असतात त्या देता येतात. तर मला प्रत्येक सीनच्या वेळेला कोणी ना कोणी काही ना काही एक गायडन्स द्यायचं, विच हेल्प मी की मी तो सीन जास्त चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकेन. तुझं प्रोफेशनल सीए आहे, हो. तर मग अभिनयामध्ये यायचं का ठरलं, की कसं ठरलं? सो असा काही प्लॅन नव्हता. ज्या वेळेला ही मूवी करणार असं ठरलं होतं त्यावेळेला पियुषचं जे कॅरेक्टर आहे ते बऱ्यापैकी मला बघून आम्ही केलं होतं, लिहिलं होतं त्या पद्धतीने. सो असा विचार आला की बरं, माझा कलेकडे स्वतःचा एक आहे, म्हणजे मी कलेला अट्रॅक्टेड आहे, मी स्वतः वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काही ना काही कलेमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. सो सिंगिंग झालं, कीबोर्ड झालं किंवा डान्स झालं, एनिथिंग. सो माझा एक कलेकडे दरवेळेला एक अट्रॅक्शन होतं. सो पियुषचं कॅरेक्टर, पियुष स्वतः इथे उभा आहे, सो वाय नॉट हिम. अशा
एका माइंडसेट मी थॉट की लेट्स गिव्ह इट अ ट्राय, आणि ते जमलं. म्हणजे आम्ही प्रयत्न केला, मी प्रॉपर ट्रेनिंग्स घेतले, आणि मी आय हॅड गायडन्स, आणि त्यामुळे अभिनयाकडे जाण्याचा माझा असा काही प्लॅन नव्हता. बट अगेन सिच्युएशननी डिमांड दिली, आणि मी प्रयत्न करून ते करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे टेलरकडे बघून वाटत नाही की पहिलाच अभिनय आहे किंवा काय. हा खरं म्हणजे कंटिन्यू करणार का, काही नाही, ऑफर वगैरे आल्या तर. नाही, ते मला अजून हा प्रश्न कठीण आहे. बघू काय होतं. तुझ्या रोल बद्दल राजश्री काय असेल? सो मी ह्या चित्रपटात मधुरा इनामदारची भूमिका साकारली आहे, आणि मधुरा ही प्रोफेशनली एक लॉयर आहे. आणि ह्या सिनेमात म्हणजे जसा एक नॉर्मल माणूस असतो की आपल्याला आपली एक पर्सनल लाईफ असते आणि प्रोफेशनल लाईफ असते, आणि त्या दोघांमध्ये खूप टर्ब्युलन्स, खूपच प्रॉब्लेम निर्माण होतात त्या एका केसमुळे, जी आहे केस नंबर 73. त्यामुळे ते का आहे, ती एक तुम्ही ट्रेलरमध्ये वाक्य ऐकलं असेल की ही केस मी लढणार. तर ते तिच्यावर पर्सनली ह्या केसचा काय इम्पॅक्ट झालाय, आणि आता ती प्रोफेशनली ते कसं हँडल करेल, हे दोन्ही त्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय. आणि अर्थातच लेखन इतकं उत्तम केलं होतं त्या पात्राचं, त्यामुळे ते वठवणं मला साकारता आलं. ह्याच्यासाठी मी मिलिंद सरांचे खूप आभार मानीन. आमचे जे प्रथमेश सर होते, आम्हाला मदत करत होते सेटवर, त्यांचेही मी खूप आभार मानीन. आणि मिलिंद सरांचे खूप आभार ह्याहीसाठी की त्यांनी असं इतकी विविधता दाखवणारी भूमिका लिहिली, की त्याच्यात आमचा रोमॅन्टिक अँगलही त्यांनी लिहिलाय. माझी पर्सनल जे त्रास आहेत, इमोशनल सीन्स आहेत आमचे खूप, ते उत्तम लिहिलेले आहेत. त्यांचा सतत जे तुम्ही म्हणालात की काउन्सिलिंग आमचं थ्रू आउट द प्रोसेस चालूच होतं. म्हणजे ते पहिल्यांदा नुसतं भेटल्यावर नव्हतं, ते थ्रू आउट द जर्नी होतं. त्यासाठी त्यांचे खूप डायरेक्टर ऍक्टिंग मला असं वाटतं काउन्सिलर्स असतो, कुठलाही डायरेक्टर असतो. ऍब्सोल्युटली. हो, तो असतो, आणि तो तसा त्यांनी असलंही पाहिजे. तर प्रत्येकाला बांधून ठेवता येतं सेटवरच्या. सेटवर सर्वात शांत माणूस पण कॅमेरासमोर धोकादायक आहे, म्हणजे असा कोण व्यक्ती टीम मध्ये? आमच्यातल्या हा सेटवरती शांत, हा पण कॅमेरासमोर धोकादायक. आता हा निरोप गेलेला आहे. हा बरोबर आहे. मी नंदिताच्या बाजूने, म्हणजे सेटवरती एकदम शांत असतात, परंतु त्यांच्या मनासारखं नाही झालं ना, तो सीन म्हणा किंवा परफॉर्मन्स म्हणा, की मग ते वैतागायचे. आणि मग आम्ही ते पॉझिटिव्ह वेने घ्यायचो. आमच्यात त्यांना ते पाहिजे ना, कारण ते तसं हवंय. कारण ते म्हणायचे की माझा आत्मा आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे करेक्ट आहे ते, कुठे रॉंग वेने नव्हे, चांगल्या पद्धतीने. ही व्यक्ती सर्वात कमी बोलते पण त्यांच्या नजरेतून सगळं गूढ दिसतं. ते मिलिंद आपटेच आहे. हा, म्हणजे कमी बोलते आणि दुसरा आहे की सेटवरचा गुन्हेगार म्हणजे असं कळ काढून जातो आणि असं बाजूला राहतो. असं कोण की बाबा मस्करी करून जातो पण कळत नाही, बाबा ह्यानी केली आहे. सेटवर असं कोण? माझ्या मते आमचे जे सिनेमॅटोग्राफर आहेत, निनाद सर, तर निनाद गोसावी जे आमचे सिनेमॅटोग्राफर आहेत, त्यांनाही खूप खट्याळ सवय होती की काहीतरी कोणाला तरी सांगायचं की अरे तो असं बोलला होता, आणि मग त्यांच्या ते काहीतरी लावून द्यायचं, काड्या लावणे. त्यामुळे आय थिंक त्यांनी ही मजा आणली होती सर. एखादा थरारक सीन आला आणि अचानक खूप हसणं झालं किंवा काय झालं, तर तसा कोण आहे की बाबा? नंदिताताई, नंदिताताई. स्वतःचा सीन असेल ना, तेव्हा ते कोणाला बोलणार आणि दुखवणार नाहीत. आमच्यातनं पतली गली से निकलणं म्हणतात ना, तसं कुठेतरी जाते. नंदिता कुठे आहे नंदिता आहे, कुठल्या तरी कोपच्यात वगैरे बसून तिचं ते प्रिपरेशन करते. मग टाळ्या बिळ्या घेते शॉर्ट झाल्यानंतर, सगळे कौतुक वगैरे, आणि मग तुमचे सीन लागले की मग हिची जी धमाल सुरू होते. म्हणजे आवाज सांग नंदिता 2 सीन नाही, तुमचं काय नाही, तुम्ही करा ना, अरे करा म्हणजे. पण ते सगळं पॉझिटिव्ह आणि हेल्दी असतं, म्हणजे आम्ही ते खूप पॉझिटिव्हली घेतो सगळेच. हा. कोणता कलाकार जास्त डायरेक्टरला प्रश्न विचारतो की
मी अच्छा. म्हणजे मला ते ना कारण की ते त्यांचाच रोल करत त्यांचाच होते. role, हो. त्यामुळे ना ते सगळ्यात जास्त- हे असतं ना ते की तो चांगला नाही झाला तर ते मी दरवेळेला त्यांना झाला की संध्याकाळी दिवसा पण विचारायचो आणि रात्री ते हॉटेलवर गेल्यानंतर पण विचारायचो, तो तुम्हाला कसा वाटला हो, हा तुम्हाला कसा वाटला, उद्या आपण त्याच्यात बदल करूया का. नाही 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 नाही, ते पण ते मी तिकडेच सांगत जाईल आणि ते तिकडे सांगायचे स्पष्ट. आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी एकदम अशी कोरी स्लेट घेऊन आलोय, असं काही डोक्यात ठेवू नका, पटकन मला सांगा. ते सांगितलेलं मी करायचो, तर मला खूप त्याचा फायदा झाला. सेटच्या दरम्यान काही गमती जमती किंवा तुम्ही काही घ्या गमतीच्या गमती जमती. सो नंदिताताई बद्दल सांगतो, कारण नंदिताताई बरोबर नंदिताताईची गंमत एक अशी आहे की ती कॅरेक्टर सोडत नाही लवकर. म्हणजे सीन झाला आहे किंवा सीन सुरू आहे किंवा नाही, कॅमेराचा रोलिंग ऑर नॉट डझंट मॅटर, नंदिताताई सीन मध्ये असते. सो माझा पहिलाच दिवस होता नंदिताताई बरोबर शूट करत होतो. या आधी काही जास्त भेट नव्हती झाली. सो सीन कट झाला, कॅमेरा सेटिंग आणि सगळं चेंज होत होतं. मी नंदिताताईला फक्त बघतो, मी ऑब्झर्व करतो की ताई काय करते, ताई ती त्याच झोनमध्ये होती. तर मी असं म्हटलं, ताई तुला काही, तर तिने फक्त असं माझ्याकडे वर बघितलं आणि शैलेश सर म्हणे, पियुष ती रोलमध्ये सीनमध्ये आता ती. मी म्हटलं नाही नाही, सॉरी आय एम सो सॉरी, असं वगैरे करून मग हे माझा हळूचकन मला काडीला होता ते की पियुष हा नंदिताला जाऊन काहीतरी विचार. त्यामुळे तेव्हापासून बट मेन मुळात नंदिता मुळात पियुष नवीन असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्याची खूप शाळा घेतली आणि हा. खूप छान आम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये हा 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 पण म्हणजे खूप प्रेमाने आणि पॉझिटिव्हली अत्यंत. आणि हो निर्मात्याचा मुलगा आहे, त्याच्यामुळे ती काय करायची, लाईन मेंटेन ती करू. लाईन हो मेंटेन केली हो आहे. हो जाता जाता काय सांगणार की असं प्रेक्षकांना अनपेक्षित धक्का मिळणार आहे का किंवा काय हो, आता सगळ्यांच्या वतीने किंवा सगळेच सांगा, पण धक्का आहे. म्हणजे 6 फेब्रुवारीला केस नंबर 73 हा चित्रपट तुमचं मनोरंजनही करणार आहे, तुम्हाला तुमचं ब्रेन वॉशही करणार आहे, तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे, तुम्ही एन्जॉय पण करणार आहात आणि तुम्हाला असं वाटेल की एक 2026 मध्ये काय पिक्चर बघायला, काय फिल्म बघायला मिळाली, असा एक पॅकेज असं घेऊन आम्ही एक कॉम्बो ज्याला आपण म्हणतो तसं घेऊन उत्कृष्ट कलाकारांबरोबर नवे जुने असे एक कॉम्बिनेशन तुमच्याकडे घेऊन येतोय. माझी महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांना आमच्या संपूर्ण टीमतर्फे एक विनंती आहे की चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा. तुम्ही थिएटरमध्ये गेलात, निर्माता जगला तर सगळे जगतील. सो तुम्ही जेवढे भरभरून याल प्रेमाने, तेवढी आम्हाला त्याची मदत होईल आणि तुम्ही आहात तर आम्ही आहोत. 6 फेब्रुवारीला न चुकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्रपट रिलीज होतोय, केस नंबर 73, 6 फेब्रुवारी. धन्यवाद. रहस्य, थरार आणि अनपेक्षित वर्णांनी भरलेली कथा, केस नंबर 73. मंडळी, हा चित्रपट बघायला नक्की जा. तोपर्यंत संपदा सावंतला निरोप द्या. नमस्कार.